नमस्कार. आज आहे या वर्षातील शेवटची अमावस्या आणि या अमावस्येला हा प्रभावी उपाय केल्यास तुमचं नशीब बदलून जाईल. आज तुम्ही उपाशी राहिला तरीही चालेल. पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. सर्व समस्या दूर होतील, घरामध्ये पैसा येईल, पितृदोष आणि सर्व दोष देखील पूर्णतः नष्ट होतील आणि तुमच्या घराची प्रगती देखील होणार आहे. तर असा हा उपाय आज तुम्हाला कसा करायचा आहे, पिंपळाच्या झाडाला काय अर्पण करायचे आहे, सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते. त्यासोबत अडलेली कामे देखील मार्गी लागणार आहेत. त्यामुळे हा उपाय तुम्ही सर्वांनीच करायचा आहे. आणि कधी करायचा आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. शुभ कामासाठी खास मानला जाणारा मार्गशीर्ष महिना आज संपत आहे. तर मार्गशीर्ष कृष्ण अमावस्या तिथीला या वर्षाची शेवटची अमावस्या येत आहे. वर्षाची शेवटची अमावस्या ही आज 19 डिसेंबरला आहे की 20 डिसेंबरला आहे. तर तुम्हाला हा उपाय दोन्ही दिवशी तुम्ही करू शकता. आणि दोन्हीपैकी कोणत्या दिवशी आहे सविस्तर माहिती आपण बघत आहोत. त्यासोबतच अमावस्या तिथी ही 2 दिवशी आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करता येतो. मार्गशीर्ष अमावस्येच्या योग्य तारखेबद्दल अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे. मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही आज 19 डिसेंबरला पहाटे 4:59 सुरू झालेली असून 20 डिसेंबरला सकाळी 7:12 राहणार आहे. 20 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्या तिथी सूर्योदयानंतर म्हणजेच सकाळी 7:09 फक्त 3 मिनिटांसाठी होत आहे. त्यामुळे तुम्हाला उदय तिथीमध्ये मार्गशीर्ष अमावस्या ही केवळ 3 मिनिटांसाठी मिळत असल्याने या दिवशी कोणीच अमावस्येचे विधी करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आज 19 डिसेंबरलाच ही तिथी सूर्योदय म्हणजेच सकाळी 7:09 संपूर्ण दिवसभर पाळता येणार आहे. त्यामुळे 19 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्या तिथी असल्याने लोकांना अमावस्येचं स्नान, दान, तर्पण, श्राद्ध इत्यादी 19 डिसेंबरलाच करायचे आहे. म्हणजे आजच करायचे आहे. अमावस्या तिथीला स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही दान केल्याने तुमचे जन्मोजन्मीचे पाप हे नष्ट होत असतात. मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी लोक स्नानानंतर आपल्या पितरांचे स्मरण करत असतात. त्यांच्या नावाने दान देखील करत असतात. दानामध्ये तुम्ही धान्य, पांढरे वस्त्र, फळे इत्यादी दान करू शकता. यथाशक्ती तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही दान करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण इत्यादी केलं जातं. आणि असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये देखील पितृदेवतांचा वास असतो. म्हणून तुम्ही पिंपळाच्या झाडाला ही जर वस्तू अर्पण केली तर तुम्हाला साक्षात पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पितृदोषापासून मुक्ती मिळते. आणि या वर्षाची शेवटची अमावस्या असल्यामुळे तुम्ही या दिवशी पंचबली कर्म देखील करू शकता. अमावस्येच्या संध्याकाळच्या वेळी घराबाहेर दक्षिण दिशेला एक दिवा देखील तुम्हाला आवर्जून लावायचा आहे. यामुळे पितरांच्या मार्गात अंधार राहत नाही. संध्याकाळी जेव्हा पितृदेवता परत जातात तेव्हा त्यांच्या मार्गात प्रकाश पाहून ते प्रसन्न होतात, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. जर तुम्हाला सतत तुमच्या आयुष्यात समस्या येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, खूप कष्ट आणि मेहनत करताय, हवा तेवढा पैसा येत नाही, आला तर तो टिकत नाही, कधीकधी पितृदोष असल्यामुळे आपल्याला अनेकदा आजारपण किंवा घरामध्ये वारंवार भांडणे वगैरे होत असतात किंवा अनेक काहीही दोष असतील, त्यामुळे तुमच्या घराची प्रगतीही होत नसते, तर तुम्हाला हा उपाय केल्याने सर्व दोषातून मुक्ती नक्कीच मिळणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात त्यावेळेला तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. एखाद्या गरजवंताला आज आवर्जून दान करावे. यामुळे कुंडलीतील कोणताही दोष असो मुक्त होतो आणि पुण्यप्राप्ती होण्यास देखील मदत होत असते. त्याचबरोबर या तिथीला पितृपूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते. पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी स्नान दान करून दक्षिण दिशेला मुख करून श्राद्ध आणि तर्पण आवर्जून करावे आणि पिंडदान देखील करावे. यामुळे पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर या तिथीला धनाची देवी लक्ष्मी माता हिची पूजा करावी. अतिशय शुभ आणि तसेच फलदायी देखील हे मानले जाते. अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करून संध्याकाळच्या वेळेस दारासमोर मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा आणि पूजा करताना लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा. तर आपला पिंपळाच्या झाडाचा हा एक उपाय कसा करायचा आहे. देवी देवतांनी इतकेच पूजनीय मानले जाणारे हे पिंपळाचे झाड असते. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे.
पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचा निवास असतो असे म्हणतात. त्याचप्रमाणे घराच्या दक्षिण दिशेला यमदेवासाठी देखील एक दिवा प्रज्वलित केला जातो. तर तुम्हाला या अमावस्येच्या या तिथीवर हे सर्व काम करायचेच आहे आणि पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या झाडाला काही महत्त्वाच्या वस्तू अर्पण केल्या जातात, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, सर्व संकटे सहजच दूर होतात. जर तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय पण तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नसेल, जरी तुमच्या घरामध्ये पैसा आला तर तो टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जात असेल, सतत आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, सतत इतरांकडून कर्ज किंवा उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, किंवा घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद होत असतील, मुलांची प्रगती होत नसेल, मुले अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा मुलं काहीही ऐकत नसतील, किंवा घरातील कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडत नसेल, किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना यश मिळत नसेल, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, तर तुम्ही हा एक उपाय आवर्जून करावा. हा उपाय केल्याने 100% तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा, भगवान शिवशंकराचा वास असतो. अमावस्या देखील माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना यांना समर्पित आहे आणि या पिंपळाच्या झाडामध्ये आपले पितृदेवता देखील निवास करत असतात. पिंपळाचे झाड हे दीर्घ आयुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे की जो व्यक्ती या झाडाची पूजा करेल त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. या पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याने आणि अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. जर तुम्ही या दिवशी या वृक्षाची पूजा केलीत तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, सर्व सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होते. हा उपाय सकाळी करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला एक काळ्या रंगाची वात लावायची आहे. काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची जाडसर वात तुम्हाला बनवायची आहे. जर धागा नसेल तर थोडासा कापूस घ्या आणि कापसाला किंवा तुमच्या घरी वाती बनवलेल्या असतील तर त्या वातीला थोडंसं काजळ लावायचं आहे आणि ती वात काळी बनवून त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. जर मोहरीचं तेल नसेल तर तिळाचे तेल टाका आणि तेही नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जे तेल वापरता ते टाकू शकता. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. तांब्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि चमचाभर गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे. कच्चे दूध म्हणजे गरम न केलेले दूध असते ते थोडेसे टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 5 प्रकारची मिठाई घ्यायची आहे. त्यामध्ये पेढा, जिलेबी काहीही घेऊ शकता, लाडू असे काहीही तुम्ही 5 प्रकारचे गोड पदार्थ घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचे आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जे जल आहे ते दोन्ही हाताने तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे. जी आपण 5 प्रकारची मिठाई आणली होती तर पिंपळाच्या झाडाचे एक पान तोडून त्या पानावर तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी ठेवायचे आहे. नंतर त्या झाडाला मंत्र म्हणत 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. मंत्र हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छित मनोकामना आहे ती तिथे बोलायची आहे. आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दिवा लावल्याने, जल अर्पण केल्याने सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात. तसेच घरामध्ये आर्थिक समस्या असतील तर सर्व पैशाच्या अडचणी दूर होतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि घरामध्ये सुख, समृद्धी नांदू लागते. जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर अशा व्यक्तीसाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचे आहेत, म्हणजे 7 प्रकारचे धान्य एका वाटीमध्ये अगदी थोडे थोडेच घ्यायचे आहेत. हे सप्तधान्य त्या आजारी व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे सप्तधान्य तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करून यायचं आहे. त्या आजारी व्यक्तीचा जो काही आजार आहे तो दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. जर हा उपाय आपण अमावस्येच्या दिवशी केलात तर त्या व्यक्तीचा जो काही आजार आहे त्या व्यक्तीचे आजार पण दूर होते. तर हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून पहा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष असेल किंवा कुठलंही इडापिडा असेल, घरातील गरिबी, दरिद्रता संपण्याचे नाव घेत नसेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. घर स्वच्छ करताना
घराच्या शेवटचा कोपरा जो आहे तिथून केर काढत काढत मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचे आहे. प्रवेशद्वारामधून तो कचरा तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे आणि एका कागदामध्ये आपण बाहेर काढलेल्या कचऱ्यापैकी थोडासा कचरा त्या कागदामध्ये बांधायचा आहे आणि ही पुढे घेऊन आपल्याला पिंपळवृक्षाजवळ जायचे आहे. पिंपळवृक्षाजवळ तिथं एक खड्डा करायचा आहे. ती पुडी त्या खड्ड्यामध्ये दाबून टाकायची आहे आणि वृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्या घरातील जी काही नकारात्मकता, जे काही दोष आहेत, इडापिडा सर्व काही नष्ट होऊ दे. सगळे मी तुझ्या चरणी वाहिले आहेत, तर ते दूर कर, नष्ट कर. त्या प्रकारे मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर हा एक उपाय देखील तुम्ही आवर्जून करून पहा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.